नमस्कार मित्रांनो, मी श्रीकृष्ण ओबाळे. मी आमच्या शेतामध्ये आहे. बघा, या शेत आहे आमचं आणि इथं एक आमची चिंच आहे आणि हे आमचे वडील आहेत. मी त्यांना नाना म्हणतो. आणि ही चिंचीला भरपूर प्रमाणात हे आलेलं आहे. काय म्हणते त्याला? तौर आलेला आहे. बघा, तौरच म्हणतात ना ह्याला. तर बघा, तौर म्हणजे ह्याला फुलं आलेले आहेत, मोहर आलेला आहे. आणि आता माझे वडील हे तौर खुडण्याचं काम करतायत. कशासाठी खुडत असतील आपण त्यांना विचारू. ना काय करतात तुम्ही? हे त्याची भाजी बनवतो आपण. कशी बनवायची भाजी बनवायची? कांदा, लसण आणि चिंचाचा तौर एकदम उत्तम, एकदम छान लागतो. बघा, एकदम टेस्ट बात. मी ह्याची टेस्ट बघा, ह्याचा जो तौर आहे ना, जसं आपण आंबाड्याची जी भाजी असते का पाल्याची, जशी बनवतो त्या पद्धतीने आंबूस आणि मस्त अशी भाजी, मोकळी भाजी याची होते, तौरची भाजी. आणि माझी खूप आवडती भाजी आहे. तर वडिलांनासुद्धा खूप आवडते, त्यासाठी हे तौर काढत आहेत. अशा पद्धतीने आपण या चिंचाच्या तौराची भाजी करून खाऊ शकतो. आणि जे आपलं गावरान जीवन आहे ते आपण जगू शकतो जितकं शक्य आहे तितकं. रामकृष्ण हरी.